हरे कृष्ण. नमस्कार कृष्ण भक्तांनो. तर आता मी भगवद्गीतेतील काही चित्र तुम्हाला दाखवणार आहे. बघा, हे पहा. हे चित्र पाहून भयानक वाटतं की नाही? म्हणजे हे भयानक चित्र बघितल्यावरती थोडी भीती वाटते आहे की नाही? तर त्याचा अर्थ पाहूया आपण. या चित्रांचा अर्थ काय आहे? भगवान श्रीकृष्ण इथे आपल्याला असे सांगतायत की मृत्यूच्या वेळी जीवात्मा ज्या भावनेत असतो तीच भावना त्याला पुढील शरीरात घेऊन जाते. म्हणजे जर आपला मृत्यू जर जवळ असेल आणि आपल्याला जर एखादी गोष्ट आवडत असेल किंवा कोणाकोणाला एखादा पशु आवडतो, कोणाकोणाला कोणतीही गोष्ट असेल ती आवडत असेल, तर आपण जर ती भावना घेऊन जर आपल्याला मरण आले तर आपल्याला त्या योनीत प्रवेश मिळतो. म्हणजे पुढील शरीर आपल्याला त्याच योनीमध्ये मिळते असे भगवान श्रीकृष्ण सांगतायत. तर याच्याही पुढचं चित्र दाखवते. हे पहा, अर्ध मनुष्य, अर्धी स्त्री, अर्ध पशुचं शरीर आहे. बघा, आता इथे श्रीकृष्ण भगवान आपल्याला काय सांगतायत, तर म्हणजे अर्धा मानव देह आणि अर्धा पशु असं आहे हे चित्र. तर इथे भगवान श्रीकृष्ण आपल्याला काय सांगतायत, जर जीवात्म्याने आपली भावना एखाद्या पशुसारखी केलेली असेल तर त्याला पशुचे शरीर मिळणार हे निश्चित आहे. म्हणजेच मृत्यूसमयी जर मानवाने एखाद्या पशुसारखी भावना केलेली असेल तर त्याला पुढचा जन्म हा पशुचा मिळेल. म्हणून आपण म्हणतो, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर देवाचे नामस्मरण रोज का करावे? कारण हळूहळू आपल्याला देवाच्या नावाची सवय झाली पाहिजे. म्हणून रोज देवाचं नाव आपल्या मुखामध्ये आले पाहिजे. म्हणजेच मृत्यूसमयी आपण जर देवाचे नाव घेतले तर आपल्याला पशुयोनी प्राप्त होत नाही. आपलं मन जर आपण देवामध्ये अडकवलं, देवाच्या म्हणजे देवाची भावना सतत मनात ठेवून जर आपण आतोनात देवाची भक्ती केली, रोज देवाचे नामस्मरण केले, तर आपल्या पदरी केवळ आणि केवळ पुण्यच पडेल हे निश्चित आहे आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. असं थोडक्यात भगवान श्रीकृष्णांना सांगायचे आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हरे कृष्ण. राधे राधे.